माशीचा लोभ. एकदा एक व्यापारी आपल्या ग्राहकाला मध विकत होता. मध खूप शुद्ध आणि गोड होता, त्यामुळे ग्राहकही खूप आनंदी होता. पण अचानक व्यापाऱ्याच्या हातून मधाचे भांडे घसरले आणि जमिनीवर आपटले. भांड्यातील बराचसा मध सांडून सगळीकडे पसरला. व्यापाऱ्याने वरवर जितका मध उचलता येईल तितका काळजीपूर्वक परत घेतला, पण तरीही बराचसा मध जमिनीवरच राहिला. थोड्याच वेळात त्या गोड सुगंधाने आकर्षित होऊन अनेक माशा त्या सांडलेल्या मधावर येऊन बसल्या. त्यांना तो गोड मध खूपच आवडला. त्या आनंदाने घाईघाईने मध चाटू लागल्या. गोड चवीच्या मोहात त्या इतक्या रमल्या की त्यांना इतर काहीच सुचेनासे झाले. जोपर्यंत त्यांचे पोट भरले नाही तोपर्यंत त्या मध खातच राहिल्या. पण जेव्हा त्यांच्या पोटात जागाच उरली नाही आणि त्यांनी उडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या उडू शकल्या नाहीत, कारण त्यांच्या पंखांवर मध चिकटला होता. त्यांनी खूप प्रयत्न केला, पंख फडफडवले, झटापट केली, पण त्या अधिकच अडकत गेल्या. जितक्या त्या सुटण्याचा प्रयत्न करत होत्या तितकाच मध त्यांच्या शरीराला अधिक चिकटत होता. हळूहळू काही माशा त्या चिकट मधात अडकून निष्क्रिय झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. काही माशा अजूनही तडफडत होत्या, सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या, पण उपयोग झाला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकं सगळं पाहूनही नवीन माशा त्या मधाच्या लालसेने तिथे येतच राहिल्या. त्यांनी इतर माशांची दुर्दशा पाहिली तरीही त्या मोहाला आवर घालू शकल्या नाहीत. हे सगळं दृश्य पाहून व्यापारी मनात विचार करू लागला आणि म्हणाला, जे लोक फक्त चवीच्या मोहाला बळी पडतात ते या माशांसारखेच स्वतःचे नुकसान करून घेतात. थोड्याशा चवीसाठी, क्षणिक आनंदासाठी ते आपले आरोग्य बिघडवतात. त्यांना त्याचे दुष्परिणाम कळतात तरीही ते त्यातून शिकत नाहीत. शेवटी ते आजारी पडतात, त्रास सहन करतात आणि आपले आयुष्यही कमी करून घेतात. बोध. लोभ आणि अतिरेक नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतात. थोड्या सुखासाठी मोठं नुकसान करू नये. तुमचा एक लाईक आम्हाला आणखी सुंदर गोष्टी बनवण्यासाठी प्रेरणा देतो आणि तुम्हाला या गोष्टीतून काय शिकायला मिळाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा.